महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमधल्या जवळपास 500 गावांवर धोकादायक दरडी कोसळण्याचा धोका आहे। रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोल्हापूरमध्ये या दरडी कोसळण्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। त्यामुळे घाट रस्त्यातून प्रवास करताना वाहन चालकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। आपण पाहतोय 12 जिल्ह्यातल्या जवळपास 486 गावांना हा दरड कोसळण्याचा धोका आहे। त्यामुळे ही खबरदारी घेण्यात येते। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांच्याकडून। रणजित, काय सांगाल? महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यांतल्या अनेक भागांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झालेला आहे। काय नेमकी खबरदारी प्रशासनातर्फे घेण्यात आली आहे? दरवर्षी पावसाळ्यामध्ये भूस्खलनाच्या मोठ्या घटना घडत असतात। त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या 12 जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीचा सर्व्हे करण्यात येत आहे। यामध्ये प्रामुख्याने पुणे, रायगड, कोल्हापूर यासह कोकणातले काही भाग आहेत। या भागामध्ये विशेष लक्ष देण्यात येत आहे। ज्या ज्या भागामध्ये दरडी कोसळत आहेत, भूस्खलन होत आहे, तिथल्या नागरिकांना पावसाळ्या अगोदरच, पाऊस जास्त पडण्या अगोदरच तिथून स्थलांतर होण्याच्या सूचना देण्यात येत आहेत। तर अशा भागांमध्ये कोणीही प्रवास करू नये किंवा कोणीही जाऊ नये अशा सूचना सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येत आहेत। ज्या जिल्ह्यामध्ये अति पाऊस पडता असतो त्या जिल्ह्यांमध्ये ही विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। सध्या पावसाळा सुरू झालेला आहे। पावसाचा जोर अजून वाढलेला नाही, मात्र येत्या 15 दिवसांमध्ये पावसाळा मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यानंतर हे सर्व प्रसंग येणार आहेत। त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन अलर्ट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नक्कीच धन्यवाद रणजित दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय पुणे, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये दरड कोसळण्याचा धोका आहे आणि त्यामुळे वाहन चालकांनी वाहन चालवताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे।